मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडतो का, एक दिवस मोठी मोमेंटम आली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तशाच मोमेंटमच्या तयारीत असतात, पण मार्केट ती मोमेंटम देत नाही, साईडवेज होऊन जातं? तर अशाच प्रश्नाचं उत्तर विथ लॉजिकली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो, आणि तुम्ही पाहू शकता 5 मिनिटाचा हे चार्ट पॅटर्न आहे. मार्केट वरती ओपन झालं, मार्केट खाली आलं, परत मार्केटने एक पुलबॅक घेतला, परत मार्केट खाली आलं, आणि परत मार्केट हे एंड टायमाला वरती गेलं. किती मोठी मोमेंटम आली. डब्ल्यू पॅटर्न पण पाहायला मिळाला आपल्याला, त्याचं ब्रेकआउटही झालं. दुसऱ्या दिवशी तर अरे वा, ही एवढी मोठी रॅली आहे, मार्केट गॅप अप होईल आणि आपण या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. बरोबर, असं साहजिकच वाटतं. आता आपण नेक्स्ट दिवस पाहिला काय झालं पाहून घ्या. मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं, खाली गेलं, वर गेलं. खाली कुठपर्यंत आलं, ऑलमोस्ट जिथे डब्ल्यू पॅटर्नची नेक लेवल होती तिथपर्यंत झालं, तिथून वरती गेलं, आणि फुल डे मार्केट हे साईडवेज आहे. मग अशा ठिकाणी काय होतं, मार्केटने हाय ब्रेक केला, अरे ओव्हरऑल मार्केट तर बुलिश आहे, मी इथे ट्रेड घेतो आणि मी वाटच पाहतोय माझ्या ट्रेडमध्ये पैसे कधी बनताय, पण पैसे तर काही बनत नाही, कारण मार्केट फुल ऑन साईडवेज आहे. मी ट्रॅप होऊन गेलो, खाली येत नाही, मला सोडताही येत नाही, वरती जात नाही, मला बुक करता येत नाही, शेवटी कुठे ना कुठे मला एक्झिट करावं लागतं, लहान मोठं प्रॉफिट किंवा कॉस्ट टू कॉस्ट. मग हे असं का होतं? पण पहिला मुद्दा, हे असं का होतं जाणून घेण्यापूर्वी आपण हे वारंवार होतं का ते थोडंसं पाहून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता, मार्केट ओपन झालं, मार्केट खाली आलं, मार्केट वर गेलं, परत एक पुलबॅक घेऊन मार्केट हे वर गेलं. हा प्रिव्हियस दिवस आहे. खाली तुम्ही तारीख पाहू शकता आणि तुम्ही बॅक टेस्ट सुद्धा करू शकता चार्ट जाऊन. हे चार्ट सगळीकडेच अवेलेबल आहे, असं नाही की माझ्याकडे वेगळे आणि तुमच्याकडे काही वेगळे दिसत आहे. तारीख पाहून घ्यायची आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता त्याला. पहिल्या दिवशी मार्केटने इतकी मस्त रॅली दिसली, मी परत ट्रेड घ्यायचा विचार केला, मार्केट टोटली साईडवेज. चला एक दिवस साईडवेज आला, दुसऱ्या दिवशी काही मोमेंटम भेटते का? नाही, दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केट साईडवेज. बरोबर आहे, आपल्याला मार्केट हे साईडवेज पाहायला मिळत आहे. आता आपण परत नेक्स्ट दिवसाला जाऊ, जिथे मोठी मोमेंटम आली, की जे आपल्याला इथे पाहायला मिळते. तुम्ही कधी पाहिली तर 9 तारीख आहे. इथे मार्केट ओपन झालं, कुठे खाली आलं, पुलबॅक घेतला, खाली आलं, आणि ह्या ठिकाणी क्लोज झालं. म्हणजे एक छानपैकी डाऊन ट्रेंड त्याने आपल्याला इथे दिला. 10 तारखेला काय झालं, मार्केट त्याच्या खाली ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली आलं, इथेच क्लोज झालं. जो लो होता प्रिव्हियस दिवसाचा त्या रेंजमध्येच मार्केट क्लोज झालं, कोणतीही मोठी मोमेंटम आली नाही. मग आता प्रॉब्लेम का होऊन जातो ना, जेव्हाही आपण अशा हिच्यामध्ये असतो की मला आता मोठी मोमेंटम पाहायला मिळायला हवी आणि मी मोठ्या मोमेंटमनुसार ट्रेड आता करणार आहे, त्या दिवशी नेमकं मार्केट मोमेंटम देत नाही. असं होण्याच्या मागचं एक लॉजिक लक्षात घ्या. जेव्हा ही मार्केटची रेंज एका इंट्राडेमध्ये मोठी बनलेली आहे, जशी कशी आपण ही कॅन्डल समजू, जी ग्रीन पण असू शकते, रेड पण असू शकते, व्हॉट एव्हर, हिला शॅडो पण असू शकते, पण रेंज मोठी बनली, तर नेक्स्ट दिवसाला कधी त्या रेंजमध्येच मार्केट ओपन झालं ना मित्रांनो, ते साईडवेज राहण्याची शक्यता असते. का? कारण ज्यांनीही सेल केलंय ते टॉपला बसले, ज्यांनीही बाय केलंय ते बॉटमला बसले. मार्केटमध्येच ओपन झालं आणि रेंज मोठी असल्यामुळे ते तिथेच टाइम स्पेंड करून कुठे ना कुठे क्लोज झालं. आता दुसऱ्या दिवसालाही मोठी मोमेंटम का येऊ शकते, याच्या मागचं लॉजिक समजून घ्या. की एका दिवशी ही अशी मोठी रेंज बनली आहे, मार्केट कधी गॅप अप ओपन झालं, पण त्याबरोबर काहीतरी छान न्यूज आहे, तर मार्केट वरती निघून जाईल, नाही तर खाली येईल. हा गॅप कधी मोठा असला तर ट्रेंडिंग होईल, एक तर खालच्या साईडला येईल, एक तर वरच्या साईडला चालत आहे. सिमिलर कधी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं ना, तर मार्केट हे वरच्या साईडला ट्रेंडिंग होण्याची शक्यता आहे किंवा खालच्या साईडला. पण मित्रांनो, कधी त्या रेंजमध्येच ओपन झालं ना, मार्केट साईडवेज होतं. कारण इथे कोण बसलेलं असतं, इथे सेलर बसलेले असतात. आता जेव्हाही सेलर बसलेले असताना तेव्हा त्यांनी इथे कॉल्स सेल केलेले असतात, इथे पुट सेल केलेले असतात. मार्केट इथे कुठेही फिरलं तर त्यांना काही लॉस होणार आहे का? नाही. उलट टाइम डिकेमुळे ह्या 2 जणांना प्रॉफिट होणार. आणि इथे जे ऑप्शन बायर आहे ना, त्यांनी स्कॅल्प केलं तर ठीक आहे, पण त्यांना वाटलं की प्रिव्हियस दिवशी एवढं मोठी रॅली आली होती, तर मागची रॅली तर मी कॅप्चर करू शकलो नाही, पण ही रॅली तर मी आता नक्की कॅप्चर करेल. अशा हेतूने जे बसतात ते इथे ऑप्शन डिकेमध्ये फसतात आणि आपला लॉस करून घेतात. आणि हे वारंवार तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणून आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवर सुद्धा हे सांगत असतो की प्रिव्हियस दिवसाची कधी रेंज मोठी आहे तर तुम्हाला वेट करायचा आहे ती रेंज ब्रेक होण्याचा. अजून ती रेंज ब्रेक झाल्याबरोबर तिच्यात एंट्री करणं पण ॲक्च्युली मूर्खपण आहे. का? तिला रिटेस्ट होऊ द्यायचं. रेंज जेव्हा ही मोठी असते मित्रांनो, तेव्हा तिला रिटेस्ट होऊ देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सपोज आपण समजू बँक निफ्टीमध्ये 700 पॉईंटची
एका दिवसाची रेंज बनलेली खूप मोठी, मिनिमम 700 पॉईंटपेक्षा मोठी किती बनू शकते, पण मिनिमम 700 ते 800 पॉईंटची रेंज बनली तर जेव्हाही या रेंजमध्ये तर मार्केट साईडवेजच राहणार आहे, पण रेंजला कधी ब्रेकआउट केलं तर ती रिटेस्ट करण्यासाठी येऊ शकतं. जेव्हाही रिटेस्ट करून हाय ब्रेक करेल ना हा, तेव्हाच आपली इथे एंट्री होणार आहे. सिमिलर आहे, रेंज ब्रेक केली, रिटेस्ट केलं आणि जेव्हाही लो ब्रेक केला तर आपली इथे एंट्री होणार आहे आणि जी रेंज आहे तिथे आपला कुठेतरी स्टॉप लॉस हा असणार आहे. मित्रांनो, साधी सिम्पल कन्सेप्ट आहे. हां, रेंजमध्ये तुम्ही काय करू शकता की तिथे तुम्ही साईडवेज मार्केटला ज्याप्रमाणे ट्रेड करतो त्याप्रमाणे आपण इथे ट्रेड करू शकतो. आता त्याचं कधी उदाहरण पाहायला गेलं तुम्ही तर प्रिव्हियस दिवसाचा हाय काय होता हा, तर तुम्ही पाहू शकता जो हाय होता मित्रांनो तिथून मार्केटने रिजेक्शन घेतलं वर आला आणि आज त्या लेवलवर त्याने सस्टेन केलं आणि पूर्ण दिवसभर तो त्या लेवलला सस्टेन करतो, म्हणजे कुठे ना कुठे तो सपोर्ट आयडेंटिफाय करतो. आणि जेव्हाही ह्या रेंजचा आता ब्रेकआउट होईल तर इथून आपल्याला मार्केट ट्रेंडिंग भेटेल, कारण मार्केटने एक लहान रेंज बनवली. प्रिव्हियस दिवसाला खूप मोठी रेंज होती, त्याच्या नेक्स्ट दिवसाला मार्केटने लहान रेंज बनवली. मग कधी मार्केट खालच्या दिशेला आले तर आपल्याला इथपर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. आता हिच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सपोर्ट तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आणि वरच्या साईडला गेले तर सिमिलर नेक्स्ट रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचे टार्गेटसाठी. तर यानुसार जेव्हाही मोठं मार्केट आपल्याला पाहायला मिळतं ना, उदाहरणार्थ कधी तुम्ही आता थोडंसं याला क्विज करूयात आपण आणि हे करू की इथे मार्केट एक ट्रेंडिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि हा सिमिलर हाय लावला तर तुम्ही पाहू शकता जिथे मार्केट ट्रेंडिंग होतं त्या हायच्या ठिकाणी आलं आणि मी तुम्हाला बोललो तो सपोर्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचे. तर ऑलमोस्ट इथे जिथे मार्केटने सपोर्ट घेतला होता तिथूनच मार्केट खाली आलं, तिथेच बाउन्स बॅक घेतला, परत तिथे रेट टेस्ट करून तिथेच गेलं. ॲक्च्युली ह्याच दिवसाच्या रेंजमध्ये होतं मार्केट, पण इथे रेंज लहान बनली ना, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं, लक्षात येतं आहे, इथे तुम्हाला सांगितलं मी रेंज लहान बनली, तशीच इथे रेंज लहान बनली ह्या 2 दिवसांमध्ये. त्या रेंजला तेव्हा ब्रेक केलं तर मोठा फॉल दिला, त्या रेंजला परत चेक केलं, परत फॉल दिला आणि परत एक ट्रेड पाहायला मिळाला. त्या रेंजमध्येच आपल्याला मोठी मोमेंटम पाहायला मिळाली. जसं की तुम्ही इथे पाहू शकतात की 9 तारखेला मार्केट ट्रेंडिंग होतं, कधी इथे कुठेतरी ओपन झालं आणि इथून मार्केट असं खालच्या साईडला साधारण इथपर्यंत आलं. मग त्याची रेंज कधी आपण आयडेंटिफाय केली तर काइंड ऑफ ही रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि तुम्ही कधी प्रिव्हियस दिवसाला पाहिलं तर त्याच रेंजमध्ये मार्केट हे राहिलं, मार्केटने रेंज ब्रेकच केली नाही. वरती रजिस्टन कुठे घेत होतं, प्रिव्हियस दिवसाला तिथे घेत होतं, त्याच्याच सिमिलर ते तिथे रजिस्टन घ्यायला लागलं. इतकी सिम्पल प्राईस ॲक्शन असते मित्रांनो. रेंजमध्ये ओपन कधी झालं प्रिव्हियस दिवसाचे, आता ते साईडवेज राहण्याची शक्यता आहे. केव्हा? जेव्हा प्रिव्हियस दिवसाची रेंज मोठी आहे तेव्हा. कधी प्रिव्हियस दिवसाची रेंज सपोज लहान आहे तर इथे आपल्याला मार्केट हे ट्रेंडिंग पाहायला मिळू शकतं जेव्हा ही रेंज ब्रेक करणार आहे तेव्हा. तर हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला तुमचं ट्रेडिंग सेटअप हे ॲडजस्ट करता येणार आहे की मला आज मोमेंटमला ट्रेड करायचं आहे, मला साईडवेज मार्केटला ट्रेड करायचं आहे का काय. आता आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम ग्रुपलाच सांगितलं होतं आजच्या मार्केटविषयी बिफोर एक दिवस की मार्केट हे साईडवेज राहण्याची शक्यता आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही जाऊन क्रॉस चेक सुद्धा तिथे करू शकता डेट व्हेरीफाय करून. तर आदल्या दिवशीच सांगितलं होतं कारण रेंज मोठी बनली. आता रेंज मोठी बनल्यावर साईडवेज राहण्याचं लॉजिक काय यामागची पण कन्सेप्ट समजून घ्या की जेव्हा रेंज मोठी बनते म्हणजे एखाद्या दिवशी मार्केट ट्रेंडिंग आहे, आपण अप साईडचं एक उदाहरण, डाऊन साईडला फक्त तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे. उदाहरण सेम आहे, बायर ॲक्टिवेट झाले, बायर एक चांगलं प्रॉफिट त्यांना मिळालेलं आहे. मग एवढी मोठी कधी रेंज बनलेली प्रिव्हियस दिवसाला तो मार्केटने डीप केला तरी इथे सेलर याची हिंमत करणार नाही, कारण बाईंग खूप स्ट्रॉंग झालेली आहे. म्हणून इथे सेलर आले पण तर ॲग्रेसिव्ह नाही येणार. मार्केटमध्ये बायर आणि सेलरच आहे. मार्केटमध्ये प्राईस कुठे ना कुठे मूव्ह करणारच आहे. प्राईस अशी डॉटसारखी एका लाईनीत जाऊच शकत नाही मित्रांनो. हळू का होईना ती झिगझॅग करतच जाईल. तर बायर आणि सेलर आहे, पण इथे बायर आणि सेलर हे सगळे स्कॅल्पिंगवाले किंवा लहान लहान ट्रेडर आहेत, त्यांना मार्केटला मूव्ह करायची त्यांच्यामध्ये पोटेन्शियल नाही आहे. तर मार्केट हे ट्रेंडिंग होणार नाही. नवीन बायर कुठे येतील जेव्हा परत इथे बॉटमला कधी मार्केट आलं की जिथून रॅली चालू झाली होती तिथे एकदा बाय इनिशिएट होण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि सेलर ॲग्रेसिव्ह कुठे होतील, गॅपअप कधी ओपन झालं असतं किंवा जो लो आहे तो इथे ब्रेक केल्यानंतर, कारण इथे जे बायर आहे त्यांचे स्टॉप लॉस हिट होतील तेव्हा इथे नवीन सेलर ॲक्टिवेट होतील.
मग ह्या रेंजमध्ये काय होतंय ना, लहान लहान क्वांटिटी किंवा लहान बायर म्हणजे रिटेलर म्हणजे काय, सर्वसामान्य ट्रेडर किंवा बिगनर ट्रेडर हे सगळेच जास्ती ट्रेड करतात. मोठे प्लेयर याच्यात एंटर होत नाही. हे कधी चुकीचं ठरणार आहे हे पण लक्षात घ्या. कधी एखादी निगेटिव्ह न्यूज आहे आणि प्रिव्हियस दिवसाला मार्केट खालच्या साईडला आलंय, निगेटिव्ह न्यूज तर कंटिन्यू, परत दुसऱ्या दिवशी ते खाली ट्रेंडिंग होऊ शकतं, तिसऱ्या दिवशी पण होऊ शकतं, चौथ्या दिवशी पण होऊ शकतं. न्यूज किती मोठी आहे त्यानुसार ते इम्पॅक्ट करू शकतं. त्याचप्रमाणे न्यूज पॉझिटिव्ह तर ते पहिल्या दिवशी वरती, दुसऱ्या दिवशी वरती, तिसऱ्या दिवशी वरती जाऊ शकतं. समजायला हवं तुम्हाला की न्यूजचा असर कसा होणार आहे, किती दिवसासाठी होणार आहे, त्यानुसार ते मार्केट रिॲक्ट करेल. कधी न्यूज मोठी आहे पण ती त्या दिवसापुरताच तिच्यामध्ये इम्पॅक्ट होता तर ते एकच दिवस ट्रेंडिंग पाहायला भेटेल, दुसऱ्या दिवशी आपल्याला ते साईडवेज होण्याचे जास्ती चान्सेस आहे. हिच्यावर गॅप अप पण ओपन होऊन साईडवेज होऊ शकतं किंवा गॅप डाऊन पण झालं तर साईडवेज होऊ शकतं. गॅप कधी मोठा झाला तरच आपल्याला इथे ट्रेंडिंग पाहायला मिळू शकतं. गॅप कधी एकदम मायनर झाला मित्रांनो तर तिथेही आपल्याला साईडवेज होण्याचे चान्सेस आहे. ही कन्सेप्ट एक वेगळी कन्सेप्ट आहे, जनरली आपण ही यूट्यूबला पाहिली नसेल, स्पेसिफिक फक्त या कन्सेप्टवर व्हिडिओ. कधी तुम्हाला अशाच कन्सेप्ट आवडत असेल ना मित्रांनो तर तुम्हाला लाईक, शेअर, कमेंट करायचे आहेत की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला अशा युनिक कन्सेप्ट आणि हे असं इझी नॉलेज विथ लॉजिक तुम्हाला आवडतं आहे तर मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. टेलिग्रामला जॉईन व्हायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही आणि पण तिथे कॉल आणि पुट हे आपण देत नाही. तिथे आपण प्राईज ॲक्शन, मार्केटचं सेंटिमेंट आणि एकंदरीत कोणते पॅटर्न बनताय याच्याविषयी डिस्कशन करतो. तर हेही तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेज कधी तुम्हाला आवडते तर चॅनलला सबस्क्राईब करून ते प्रूव्ह करायचं आहे मित्रांनो. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.